लक्ष्मणनगर आलं. तेरगाव आहे ना सगळे? हे तेरगाव आहे ना? हां. संतोषनगर म्हणून नंतर काय होतं? संतोषनगर. हे संतोषनगर आहे का? हां हो, स्टॉप संतोषनगरचं. त्याच्या पुढचं दोन स्टॉप आहे. हे रोजचं रुटीन होतं आमचं प्रवासाचं. हे बघा, रोज आम्हाला 2 बस बदलून जावं लागायचं. आम्ही पुनावळा येथे थोडं काम करीत होतो, त्यामुळे 2 बस बदलून आम्हाला जावं लागायचं. हा बसचा प्रवास जवळजवळ 15 दिवस आम्ही केला. खूप गर्दी अफाट. कधी कधी बसायला जागा मिळायची, कधी कधी नाही, पण खूप छान प्रवास झाला. एकंदरीत आम्ही पुनावळे कॉर्नरपर्यंत बसने प्रवास केला. एकंदरीत आम्हाला बसचा प्रवास चांगला पण वाटला, सोयीस्कर पण वाटला. कारण उन्हाच्या हिशोबाने आम्हाला हा प्रवास खूपच सोयीस्कर वाटला. कारण गाडीवर हे शक्य नव्हतं. कारण बरंच आमच्या घरापासून ते पुनावळे हे बरंच लांब होतं. पिंपळेबरोबर ते पुनावळे हा स्टॉप बराच लांब आहे. जवळजवळ आम्हाला 1 तास कंप्लीट लागायचा. 1 तासात आम्ही म्हणजे घरातून आम्ही 9ला निघायचो तर तिथे कंप्लीट 10ला पोहोचायचो. थोडं बसचं वेटिंग, सगळ्या गोष्टी एवढं एकंदरीत सगळ्या पाहिलं तर आम्ही हा प्रवास केलेला आहे. खूप छान प्रवास होता. खूप छान दिवस होते ते 15 दिवसाचे. एन्जॉय केला. रोज आमचा जायला 50 रुपये व यायला 50 रुपये असा दररोजचा खर्च होता. पण ते मॅनेज करूनही आम्ही आमचे काम संपुष्टात आणले. छान प्रवास होता. जोडीला आमच्या ताई पण होत्या. ह्या निमित्ताने आम्हाला पुनावळे, ताथवडे, वाकड हे एरिया माहिती झाले. नाहीतर घरात बसून हे शक्य नव्हतं. आणि बसचा प्रवास त्याहूनही अवघड वाटायचा. पण काही नाही, 5 ते 10 मिनटात बस यायच्या. बसचा प्रवास हा सुखकर होता. आणि बसला आता तिकीट वाढल्यामुळे जरा थोडेसे भाडेवाढ पण झाले आहे. तिकीटं वाढले त्याच्यामुळे हा प्रवास जरा महाग पण वाटत होता. पण काही नाही, तरीही आम्ही मॅनेज केलं व खूप छान 15 दिवस काढले. छान होता प्रवास. धन्यवाद.